नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आपली कंबाईनची गट व पूर्व परीक्षा आपल्याला आता जवळजवळ 22 दिवस शिल्लक आहेत आणि त्या दृष्टीने आपल्या या रिव्हिजन सिरीज मध्ये ह्या लेक्चर मध्ये आपण पुढील प्रमुख वन लाइनर घडामोडी यांचा आढावा घेणार आहोत। याच्या आधी आपण ह्या वन लाइनर घडामोडींवर 9 लेक्चर्स कंडक्ट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण 2023 पासून ते आतापर्यंतच्या बऱ्यापैकी वन लाइनर घडामोडी कव्हर केल्यात आणि एक्झाम पर्यंत जेवढ्या शक्य होतील तेवढ्या आपण या चालू घडामोडी या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। सो हा या वन लाइनर घडामोडीचा 10वा भाग आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपण काही वन लाइनर घडामोडी कव्हर करू। ठीक आहे, सो वन बाय वन आपण हे सगळं कव्हर करतोय। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्व चालू घडामोडी ज्या आहेत त्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि लक्षातच ठेवा, कारण येणाऱ्या एक्झाम मध्ये आपल्याला त्या महत्त्वाच्या आहेत। जर त्या पॉइंट्सवर प्रश्न येतो तर तो आपला चुकला नाही पाहिजे, त्यामुळे काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा आणि शक्य होईल तर शॉर्ट नोट्स करून ते लक्षात लिहून सुद्धा ठेवण्याचा प्रयत्न करा। त्याच प्रकारे तुम्हाला लिहायला नाही जमलं तरी आपली ही जी PDF आहे तुम्हाला आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल। त्या ठिकाणी त्या चॅनलला जॉईन व्हा आणि तिथून तुम्ही ही आपली PDF डाउनलोड करू शकता। ठीक आहे, सो टेन्शन घ्यायचं काम नाहीये, आपण जेवढ्या शक्य होतील तेवढ्या PDF अपलोड करण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे, सो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण आपली जी मेन सिरीज सुरू करणार आहोत पूर्ण GS साठी, म्हणजे ज्याचा टार्गेट 2026-2025च्या एक्झाम्स आहेत, ओके, पुढच्या, सो त्यांच्यासाठी आपण एक समग्र अशी बॅच सुरू करणार आहोत आपल्या YouTube चॅनलवर। ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये आपण लेक्चर बाय लेक्चर सर्व पॉइंट्स डिस्कस करणार। सो त्यांच्या PDF आणि एक्सप्लेनेशन आपल्या चॅनल थ्रू हे सर्वांना मिळेल। सो ही एक्झाम झाली, गट ब ची पूर्व परीक्षा झाली की त्याच्यानंतर आपण तो लेक्चर सिरीज सुरू करणार आहोत। सो नक्की त्या सिरीजचा प्रत्येकाने भाग बना। जे बिगिनर्स आहेत किंवा ज्यांनी टार्गेट केलेली आहे 2025 ची 2026 ची एक्झाम, सो त्यांच्यासाठी हे खूप हेल्पफुल ठरेल आणि फ्री ऑफ कॉस्ट असल्यामुळे कुठल्याही प्रकारची फी वगैरे द्यायची नाहीये आणि सर्व विषयांचा आपण त्या ठिकाणी डिटेलमध्ये अनालिसिस घेणार आहोत। PDF सुद्धा अवेलेबल करणार आहोत। सो जास्तीत जास्त आपला चॅनल जो आहे इतर विद्यार्थ्यांना शेअर करा, इतर विद्यार्थ्यांना सांगा की अशा प्रकारे एक बॅच सुरू होणार आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जॉईन व्हा, कारण लवकरच मग जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या सोबत जॉईन झाले, प्रत्येक जण जर लाईव्ह येऊ शकतात असं आपला चॅनलचा जो आवाका वाढला तर आपण काय करणार आहोत तर लाईव्ह लेक्चर्स ते पण इंटरॅक्टिव्ह बोर्डवर आपल्याला घेता येतील, पण त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सबस्क्रायबर हवेत। सो तुम्ही सुद्धा आपल्या ह्या चॅनलला ग्रो करायला हेल्प करा, जेणेकरून आपल्याला चांगल्यात चांगले लेक्चर्स या लेक्चरच्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेता येतील आणि फ्री ऑफ कॉस्ट महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर्स आपल्याला कंडक्ट करता येतील। ठीक आहे, सो सॉरी थोडा वेळ घेतला, परंतु ठीक आहे, आपण आता आपल्या सेशनला सुरुवात करूया। तर बघा, सर्वप्रथम भारताच्या आदित्य L1 यानाने लॅग्रेंज पॉइंट म्हणजे जो L1 पॉइंट आहे, ठीक आहे, त्या भोवती पहिली परिक्रमा पूर्ण केल्याची तारीख किती? सो ती तारीख आहे 2 जुलै 2024। ठीक आहे, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये जे पॉइंट आहेत काही लॅग्रेंज पॉइंट आपण त्यांना म्हणतो, सो तो लॅग्रेंज पॉइंट 1 त्या ठिकाणी हा आदित्य L1 स्थित राहून सूर्याचा अभ्यास करणार आहे। त्यामुळे त्या लॅग्रेंज पॉइंट भोवती त्यांनी पहिली परिक्रमा जी आहे ती 2 जुलै 2024 साठी या दिवशी पूर्ण केली। सो बघा, आदित्य L1 वर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न आला होता। ओके, सो आपल्यासाठी एकदम महत्त्वाची मोहीम आहे ती आणि त्यामुळे प्रश्न अपेक्षित आहेत। सो ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर पुढचा पॉइंट आहे बघा, मंगळावरील 3 विवरांना दिली गेलेली भारतीयांची नावे कोणती? ओके, तर ती नावे आहेत बघा, पहिलं आहे देवेंद्र लाल, सो हे प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ आहेत। त्यानंतर मुरमान हे उत्तर प्रदेश मधील शहर आहे आणि हिल्सा हे बिहार मधील शहर आहे। सो या 3 बघा, म्हणजे एक भारतीय व्यक्ती आणि 2 भारतीय शहर यांची नावे मंगळावरील 3 विवरांना दिलेली आहेत, हे लक्षात ठेवायचं। त्यानंतर नेक्स्ट चर्चेमध्ये असलेलं जे चामरान-1 उपग्रह आहे हे कोणत्या देशाचं आहे असं जर आपल्याला विचारलं तर इराण या देशाचं ते आहे, हे लक्षात ठेवायचं। त्यानंतर तियावेन-3 मोहीम, बघा, तियावेन-3 मोहीम ही चीन या देशाची मंगळ मोहीम आहे, हे लक्षात ठेवायचं। तियावेन-3 मोहीम जी आहे चीन या देशाची मंगळ मोहीम आहे, हे लक्षात ठेवायचं।
त्यानंतर बघा लवकरच भारत चंद्रयान 4 म्हणजे चंद्रयान 3च्या मिशनच्या यशानंतर भारत चंद्रयान 4 मोहीम हाती घेणार आहे. ती कधी हाती घेणार तर आपल्याला लक्षात ठेवायचं 2027 मध्ये हे हाती घेणार आहे. ठीक आहे. त्या संदर्भात इतर पॉइंट आपण डिस्कस करूया की बघा या मोहिमेअंतर्गत भारत जो आहे चंद्रावर एक लँडर उतरवेल. ओके, थोडीशी मिस्टेक सो ती लक्षात घ्या. आणि चंद्रावरून दगड मातीचे नमुने जमा करून एक अवकाशी कुपी पृथ्वीवर पडते. म्हणजे बघा नुसतं लँडर उतरवलं नाही तर त्यामध्ये जी काही सॅम्पल्स घेऊन त्यावरची जी लँडर मधली एक कुपी आहे ती पुन्हा पृथ्वीवर पडतेल. हे या चंद्रयान मिशनचं एक चौथ्या मिशनचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर भारताने 2040 पर्यंत भारतीय व्यक्तीला चंद्रावर उतरवून पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि त्यासाठी तंत्रज्ञान तपासणी चंद्रयान 4 द्वारे करण्यात येईल. म्हणजे ही जी कुपी रिटर्न येईल सो ते जे टेक्नॉलॉजी आहे ती पुन्हा मग 2040 पर्यंत भारतीय व्यक्तीला चंद्रावर उतरवून पुन्हा परत आणण्यासाठी ती टेक्नॉलॉजी तपासणार आहे. म्हणून आपल्यासाठी चंद्रयान 4 महत्वाचं आहे. सो 2027 ला ही मोहीम राबवली जाणार आहे हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा तर भारतीय अवकाश स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित केले जाण्याचे वर्ष कोणते. बघा भारतीय अवकाश स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित केले जाण्याचे वर्ष 2028 ला म्हणजे 2035 ला भारताने स्वतःचं अवकाश स्थानक स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठीचा जो पहिला भाग आहे हा 2028 ला प्रक्षेपित केला जाणार हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे बघा टॅनेजर 1 उपग्रह. टॅनेजर 1 उपग्रह हा कोणाचा उपग्रह आहे किंवा कोणत्या अंतराळ संस्थेशी निगडीत आहे असं विचारलं तर नासाशी संबंधित हा उपग्रह आहे आणि मिथेन उत्सर्जनाचा मागोवा घेण्यासाठी या उपग्रहाचं प्रक्षेपण नासाने केलेलं आहे हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर मुनल उपग्रह. सो मुनल उपग्रह हा नेपाळ अकादमी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा उपग्रह आहे. नेपाळ देशाचा नेपाळ अकादमी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी NAST. तर या संदर्भात बघा चर्चेमध्ये काय आहे तर इस्रोची व्यावसायिक शाखा बघा इस्रो आणि परराष्ट्र मंत्रालय यांची व्यावसायिक शाखा असलेली न्यू स्पेस इंडिया लिमिटेड तर्फे या उपग्रहाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. म्हणून हे चर्चेमध्ये होतं हे लक्षात ठेवायचं. हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वनस्पती घनता डेटाबेस तयार करण्यावर लक्ष केंद्रित करेल. तर तो कोणत्या देशाचा आहे नेपाळचा आहे हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉइंट आहे 1000 सेल उपग्रह नक्षत्र. 1000 सेल्स उपग्रह नक्षत्र चीन या देशाचा आहे. 1000 सेल्स उपग्रह नक्षत्र चीन या देशाचा आहे. नेक्स्ट पॉइंट लक्षात ठेवा महत्वाचा बघा वायपर मोहीम. सो वायपर बघा असा प्रश्न येईल नुकतीच चर्चेत असलेली वायपर मोहीम ही कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे तर ती अंतराळ संस्थे संबंध आहे नासा आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे तर तो देश असणार आहे अमेरिका. ओके. तर मग या मोहिमेअंतर्गत बघा तर चंद्रावर रोव्हर उतरवण्याची ही मोहीम होती आणि ती नासाने रद्द केलेली आहे म्हणून ती चर्चेमध्ये होती. चंद्रावर रोव्हर उतरवण्याची मोहीम ही नासाने रद्द केली. सो वायपरचा फुल फॉर्म काय येतो तर व्होलाटाईल इन्व्हेस्टिगेटिंग पोलार एक्सप्लोरेशन रोव्हर. व्होलाटाईल इन्व्हेस्टिगेटिंग पोलार एक्सप्लोरेशन रोव्हर हा वायपरचा फुल फॉर्म आहे. सो हे लक्षात ठेवायचं वायपर मोहीम ही नासाशी संबंधित आहे. नेक्स्ट पॉइंट बघा अंतराळातील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठीची अंतराळ संशोधनावर जागतिक परिषद तिला म्हणतात कोस्पार 2024 चे आयोजन कोणत्या देशाने केले तर दक्षिण कोरिया या देशाने त्याचे आयोजन केले हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा तर एपस्टार 6E उपग्रह हा चीन या देशाचा पहिला संपूर्ण इलेक्ट्रिक प्रोपल्शन संचालन उपग्रह आहे. बघा संपूर्ण इलेक्ट्रिक प्रोपल्शन संचालनाचा उपग्रह आहे. थोडंसं इथे टायपिंग मिस्टेक हे लक्षात घ्या. तर एस्पार्ट 6E उपग्रह चीन देशाचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ग्रोथ इंडिया दुर्बीण. बघा ग्रोथ इंडिया दुर्बीण स्थित असलेले ठिकाण कोणते तर भारतीय खगोलशास्त्र वेधशाळा हॅनले लडाख या ठिकाणी ग्रोथ इंडिया दुर्बीण स्थित आहे. सो चर्चेमध्ये काय ती होती तर या दुर्बिणीने इमारतीच्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येताना टिपला आहे म्हणून ती चर्चेमध्ये होती. ही जी दुर्बीण आहे भारतातील पहिली पूर्णपणे रोबोटिक
ऑप्टिकल रिसर्च टेलिस्कोप आहे. भारतातील पहिली पूर्णपणे रोबोटिक ऑप्टिकल रिसर्च टेलिस्कोप आहे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स व IIT मुंबई यांच्या भागीदारीने या दुर्बिणीचे निर्माण केलेलं आहे. ओके, हे आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवली. त्यानंतर पुढचा पॉईंट जो आहे बघा, नुकतेच इस्रोने कोणत्या अंतराळ संस्थेच्या ICESat 2 उपग्रहाच्या सहाय्याने बुडलेल्या राम सेतूचा, म्हणजे त्याला ॲडम्स ब्रिज म्हणतात, राम सेतूला पहिला समुद्राखालील नकाशा तयार केला आहे. सो नुकतेच इस्रो आणि नासा. सो बघा, ICESat 2 उपग्रह कोणत्या अंतराळ संस्थेशी निगडीत आहे, तर नासा या संस्थेचा आहे तो, आणि इस्रो आणि हा म्हणजे इस्रोचा आणि ह्या ICESat 2 उपग्रहाच्या साहाय्याने इस्रोने राम सेतूचा जो ॲडम्स ब्रिज त्याचा पहिला समुद्राखालील नकाशा तयार केलेला आहे. सो हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, तुर्कसॅट 6A हा तुर्की या देशाचा पहिला स्वदेशी विकसित संचार उपग्रह आहे. तुर्कसॅट 6A हा तुर्की या देशाचा पहिला स्वदेशी विकसित संचार उपग्रह आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट महत्वाचा पॉईंट आहे आपल्यासाठी बघा, पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन कधी साजरा करण्यात येतो किंवा कधी साजरा करण्यात गेला, असा प्रश्न विचारला की राष्ट्रीय अंतराळ दिन कधी साजरा करण्यात येतो आणि पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन कधी साजरा करण्यात आला, तर 23 ऑगस्ट 2024 ला पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. आणि म्हणून बघा, ज्या दिवशी बघा 23 ऑगस्ट 2023 या दिवशी चंद्रयान 3 चे विक्रम लँडर याने चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केली होती आणि तो दिवस भारताचा राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित केला होता. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवायचं, 23 ऑगस्ट 2023 म्हणून 23 ऑगस्ट 2024 ला हा पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन असणार आहे. हे म्हणजे झाला आहे तो. ज्या ठिकाणी बघा विक्रम लँडर जे उतरले म्हणजे त्याने सॉफ्ट लँडिंग केली त्या ठिकाणाला दिलेले नाव काय, तर शिवशक्ती पॉइंट, हे पण लक्षात ठेवायचं. आणि ज्या ठिकाणी चंद्रयान 2 त्या लँडरची क्रॅश लँडिंग झाली, ओके, सो त्या ठिकाणाला दिलेले नाव जे आहे ते तिरंगा पॉइंट, हे लक्षात ठेवायचं. ओके, हे तिन्ही गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. नेक्स्ट पॉइंट बघा, तर मार्स ओडिसी ऑर्बिटर बघा, मार्स ओडिसी ऑर्बिटर मो हा कोणत्या देशाची मोहीम आहे, अमेरिका म्हणजे नासा या अंतराळ संस्थेची मोहीम आहे. बघा, याद्वारे नासाने ऑलिम्पस मॉन्स नावाच्या आपल्या सौरमालेतील सर्वात मोठ्या ज्वालामुखीचे दृश्य टिपले. मार्स ओडिसी ऑर्बिटर जे आहे हे नासाशी संबंधित आहे आणि ह्या ऑर्बिटर यानाने नासाने ऑलिम्पस मॉन्स नावाच्या आपल्या सौरमालेतील सर्वात मोठ्या ज्वालामुखीचे दृश्य टिपले आहे. होय, ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, पुढचा आहे डायची 4 उपग्रह. डायची 4 उपग्रह हा जपानचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. जपानचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे डायची 4. नेक्स्ट, क्युरी मोहीम बघा, क्युरी मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेशी निगडीत आहे, तर ही नासा या अंतराळ संस्थेशी निगडीत आहे. सौर रेडिओ लहरींचा अभ्यास करण्यासाठीची ही मोहीम आहे. नासाची सौर रेडिओ लहरींचा अभ्यास करण्याची ही मोहीम आहे. सो क्युरीचा फुल फॉर्म आहे क्यूबसॅट रेडिओ इंटरफेरोमीटर एक्सपेरिमेंट. नेक्स्ट, चांगई 6 यान हे चीनने चंद्रावर पाठवलेले मॉड्यूल आहे. चांगई 6 यान चीनने चंद्रावर पाठवलेले मॉड्यूल आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, नासाच्या आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करणारा अनुक्रमे 41वा आणि 42वा देश कोणते, तर 41वा देश पेरू आणि 42वा देश स्लोवाकिया. ठीक आहे, 41 पेरू, 42 स्लोवाकिया, हे आपण लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील बहु औषध प्रतिरोधक रोगजनकांचा अभ्यास करण्यासाठी नासा सोबत करार कोणत्या संस्थेने केला किंवा कोणत्या भारतीय संस्थेने केला, तर IIT मद्रास. ठीक आहे, IIT मद्रास आणि नासा यांच्यामध्ये करार झाला कशा संदर्भात, तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील म्हणजेच ISS बहु औषध प्रतिरोधक रोगजनकांचा अभ्यास करण्यासाठी. ओके, नेक्स्ट पॉइंट बघूया आपण. सो बघा, महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल
म्हणून कोणाची नियुक्ती झाली असं जर आपला प्रश्न विचारला तर CP राधाकृष्णन. ओके, CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल. आता सगळ्यांना माहित असेल की CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल झालेत, परंतु आयोग प्रश्न काय विचारतील ते कितवे झालेत, तर ते 24वे झालेत. ओके, 24वे झालेत. याच्या आधी ते झारखंड या राज्याचे राज्यपाल होते. तर झारखंड नंतर त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल करण्यात आलं, हे आपण लक्षात ठेवायचं. ओके, हे झारखंडचे ते 10वे राज्यपाल होते आणि त्याच्यानंतर मग त्यांना महाराष्ट्राचा राज्यपाल करण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग बघा आता राज्यपाल चर्चेमध्ये असल्यामुळं राज्यपालचा जो स्टॅटिक पार्ट आहे तो पण आपल्याला करायचा आहे एक्झाम मध्ये, त्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो आणि करंटच्या दृष्टीने असा हा प्रश्न येऊ शकतो. सो राज्यपाल जो आपल्या पॉलिटी मधला टॉपिक आहे तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आयोग वारंवार त्याच्यावर प्रश्न विचारतो आणि कन्सेप्च्युअल प्रश्न विचारतो. ठीक आहे, सो राज्यपाला संदर्भात ते कलम, त्यानंतर त्याच्या काही कन्सेप्च्युअल अँड जे पॉइंट्स आहेत ते पाठच करून ठेवायचे. ओके, हे लक्षात घ्या. मग बघा आता राज्यपाल आणि राज्य, तर हरिभाऊ बागडे हे महाराष्ट्रातले आहेत, परंतु यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर संतोष कुमार गंगवार यांचे झारखंडचे राज्यपाल. त्यानंतर रमण डेका हे छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले. CH विजयशंकर हे मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर ओम प्रकाश माथुर सिक्कीमचे राज्यपाल. गुलाबचंद कटारिया हे पंजाब आणि चंदीगड याचे राज्यपाल झालेले आहेत. आणि लक्ष्मण प्रसाद आचार्य आसामचे राज्यपाल आणि मणिपूरचा त्यांच्याकडे अतिरिक्त कारभार आहे, म्हणजे मणिपूरचे जे अतिरिक्त राज्यपाल म्हणून त्यांच्याकडे कारभार आहे. त्यानंतर जिष्णू देव वर्मा तेलंगणाचे राज्यपाल आहेत आणि के कैलाशन पुदुचेरीचे राज्यपाल. मग बघा अशा पद्धतीने एका बाजूला आपल्याला व्यक्ती देतील आणि म्हणजे राज्यपालांची नावं देतील आणि एका बाजूला राज्य देतील आणि त्यांच्या जोड्या लावायला लक्षात ठेवायचं. सो हरिभाऊ बागडे लक्षात ठेवायचं, हे राजस्थानचे आहेत. CP राधाकृष्णन महाराष्ट्र. आणि ह्याच्यामधले काही लक्षात ठेवायचे जेणेकरून जर याच्या संदर्भात आयोगाने प्रश्न विचारला तर आपण एलिमिनेशनद्वारे सुद्धा तो सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट पॉइंट, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सर्वांना माहित आहेत, सुजाता सौनिक. ठीक आहे, या 1987च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. नितीन करीर यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला आणि त्यांचे पती मनोज सौनिक हे महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव राहिलेले आहेत, म्हणजे आधी सचिव होते. सो एकाच कुटुंबातील दोघांना मुख्य सचिवपदी संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळं एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आपण लक्षात घ्यायचा तो म्हणजे बघा फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचे अध्यक्ष. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर एलिसा डी अंडा मद्राझो. ठीक आहे, एलिडा जी अंडा मद्राझो. सो बघा या फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स म्हणजे FATF त्याची स्थापना कधी झाली तर 1989ला. मुख्यालय आहे पॅरिसला आणि एकूण सदस्य संख्या आहे 40. सो याचा 40वा सदस्य आहे इंडोनेशिया. नेक्स्ट आपला पॉइंट आहे बघा संयुक्त राष्ट्रांची निवासी संस्था UNHRC चा जागतिक सदस्यदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर थियो जेम्स. हा इंग्लंडचा एक अभिनेता आहे. तर ह्याची संयुक्त राष्ट्रांची जी निवासी संस्था आहे UNHRC. ओके, UNHCR म्हणजे युनायटेड नेशन्स हाय कमिशनर ऑफ रेफ्युजीज. ओके, सो याच्या जागतिक सदस्यपदी थियो जेम्स याची नियुक्ती झाली आहे. हा ब्रिटिश अभिनेता आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर भारतीय लष्कराचे 30वे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती झाली, हे आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो जनरल मनोज पांडे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा मॉरिशस मधील इंडियन ओशन रिम असोसिएशन सचिवालयाचे महासचिव म्हणून संजीव रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मॉरिशस मधील इंडियन ओशन रिम असोसिएशन सचिवालयाचे महासचिव म्हणून संजीव रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, हा पॉइंट लक्षात ठेवायचा. नेक्स्ट राष्ट्रीय सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून B श्रीनिवासन यांची नियुक्ती केली. राष्ट्रीय सुरक्षा दलाचे महासंचालक B श्रीनिवासन. नेक्स्ट पॉइंट लक्षात ठेवायचा भारताचे नवे वित्त सचिव तुहिन कांत पांडे हे भारताचे नवे वित्त सचिव आहेत. त्यानंतर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष रणधीर सिंग यांची नियुक्ती झाली.
तर नेक्स्ट जागतिक कृषी मंचाच्या बोर्डावर नेमणूक झालेले सुरेश प्रभू, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेमणुकांमध्ये बघा औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून राजविंदर सिंग भट्टी यांची नियुक्ती झाली आहे. इराण सरकारच्या पहिल्या महिला प्रवक्त्या, त्यांचं नाव आहे फतेमेह मोहजेरानी. फतेमेह मोहजेरानी ह्या पहिल्या महिला प्रवक्त्या इराण सरकारच्या. त्यानंतर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व सचिव म्हणून सतीश कुमार यांची नियुक्ती झाली. त्यानंतर महत्वाचा पॉईंट आपल्यासाठी आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणजे ICC चे अध्यक्ष जय शहा यांची नियुक्ती झाली आहे आणि ICC चे ते सर्वात तरुण अध्यक्ष ठरलेले आहेत. वय वर्ष 36 वर्ष, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट थायलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान, त्यांचं नाव आहे पायतोगर्टान शिनावात्रा, 37 वर्ष. त्यानंतर भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या गोलंदाजीची प्रशिक्षक म्हणून मॉर्नी मॉर्केल याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट पॉइंट, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ऍथलेटिक्स कमिशनचे दुसरे अध्यक्ष म्हणून अभिनव बिंद्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट बघा, तर नुकतेच अलाऊ धरण फुटल्याने मोठी पूरस्थिती निर्माण झालेला देश कोणता, तर तो देश आहे नायजेरिया. नेक्स्ट हळदीशी संबंधित बघा कुर्कुमा उगमेन्सिस ही नवीन वनस्पती प्रजाती नागालँड या राज्यामध्ये शोधलेली आहे. नेक्स्ट पॉइंट, 2024च्या पहिल्या 8 महिन्यात कोणत्या देशाने श्रीलंकेच्या पर्यटनासाठी प्रमुख स्त्रोत बाजारपेठ म्हणून आपले स्थान कायम राखले, तर भारत या देशाने अशा प्रकारचे आपले स्थान कायम राखलेले आहे, प्रमुख स्थान. नेक्स्ट बघा, 10 सप्टेंबर 2024 मध्ये नॉर्वे मधील आपला दूतावास बंद करणारा देश कोणता, अफगाणिस्तान. त्यानंतर लांडग्यांच्या हल्ल्यामुळे चर्चेत असलेले बहराईच जंगल उत्तर प्रदेश या राज्यामध्ये येतं. लांडग्यांच्या हल्ल्यामुळे चर्चेत असलेले बहराईच जंगल उत्तर प्रदेश या राज्यामध्ये येतं. त्यानंतर चेंदामेलम हे वाद्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे, तर ते केरळ राज्याशी संबंधित आहे, हे लक्षात घ्यायचं. नेक्स्ट पॉइंट आहे, आसाममध्ये विमान वाहतूक व लॉजिस्टिक शिक्षण वाढवण्यासाठी एअरबस इंडिया सोबत भागीदारी केलेली संस्था कोणती, तर IIT गुवाहाटी. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, कोणत्या राज्याच्या विधानसभेने पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत अपात्र आमदारांचे पेन्शन समाप्त करणारे विधेयक मंजूर केले, तर ते राज्य आहे हिमाचल प्रदेश. नेक्स्ट, येत्या काही वर्षात आपली अल्कोहोलिक पेय निर्यात 8,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवणारा देश भारत देश आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर अल एन येथील आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताची पहिली महिला बॉक्सिंग चॅम्पियन बनण्याचा मान कोणाला मिळाला, तर दीपाली थापा हिला मिळाला आहे. अल एन येथील आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताची पहिली महिला बॉक्सिंग चॅम्पियन बनली. नेक्स्ट, पोलीस दलातील महिलांसाठी 33% आरक्षण मंजूर करणारे राज्य कोणते, राजस्थान. ओके. नेक्स्ट, हिरांना पैलू पाडणारा उद्योग विकसित झालेले देशातील सर्वात मोठे शहर कोणते, तर ते आहे सुरत. त्यानंतर बघा, ब्रेल मध्ये भारतातील पहिली आरोग्य विमा पॉलिसी सुरू करणारी कंपनी कोणती, स्टार हेल्थ कंपनी. पुढचा पॉइंट आहे, पाणबुडी बचाव कार्यात वाढ करण्यासाठी आणि नौदलाच्या पाणबुडीच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारतासोबत करार करणारा देश कोणता, तर दक्षिण आफ्रिका. नेक्स्ट पॉइंट बघा, 2024 मधील भारतीय सशस्त्र दलांची पहिली संयुक्त कमांडर परिषद ही लखनौ या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, हे लक्षात घ्या. नेक्स्ट, खडकवासला प्रकल्पामध्ये समाविष्ट असणारी धरणे कोणती कोणती, तर खुद्द खडकवासला, त्यानंतर टेमघर, पानशेत आणि वरसगाव ही 4 धरणांचा समावेश खडकवासला प्रकल्पामध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, हरियाणा बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या भारतीय राष्ट्रीय चॅम्पियनशिपच्या 61व्या आवृत्तीचे विजेतेपद कोणी जिंकले, तर कार्तिक वेंकटरामन. ओके. नेक्स्ट बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2024 रोजी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वांग यांच्यासह भेट दिलेला
सेमी कंडक्टर उत्पादक प्रकल्प कोणता, तर AEM होल्डिंग. ठीक आहे, AEM होल्डिंग असं त्या प्रकल्पाचं नाव आहे. नेक्स्ट बघा, इंडिया डेव्हलपमेंट अपडेट, बदलत्या जागतिक संदर्भातील भारताच्या व्यापार संधी हा असा नामक जो अहवाल आहे हा कोणत्या संस्थेने प्रकाशित केला किंवा कोणत्या संस्थेने तयार केला, तर जागतिक बँकेने तो तयार केला आहे. सो हे लक्षात ठेवा. तो बघा, हा जर प्रश्न येतो तर या प्रश्नांच्या ऑप्शन मध्ये नीती आयोग सुद्धा असणार. बघा, या प्रश्नांच्या ऑप्शन मध्ये नीती आयोग हा सुद्धा ऑप्शन असणार, परंतु नीती आयोगाने हा अहवाल तयार केलेला नाहीये. हा अहवाल जागतिक बँकेने तयार केलेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघा, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करणारा देश कोणता, तर तो देश आहे ऑस्ट्रेलिया. सो ऑस्ट्रेलियामध्ये पॉवर प्लेच्या 6 षटकांमध्ये पहिल्या 6 षटकांमध्ये 113 धावा केल्या. कोणाविरुद्ध, तर स्कॉटलंड या देशाविरुद्ध या 113 धावा केल्या कोणी, ऑस्ट्रेलियाने. ओके, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये सेमी कंडक्टर भागीदारी करार हा भारत व सिंगापूर यांच्यामध्ये झालेला आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट, नुकतेच निधन झालेले लुईस आयला हे कोणत्या देशाचे प्रसिद्ध टेनिसपटू होते, तर ते चिली या देशाचे प्रसिद्ध टेनिसपटू होते. लुईस आयला चिनी देशाचे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, कोणत्या देशात तुरुंग फोडण्याच्या प्रयत्नात किमान 129 कैदी मारले गेले, तर तो देश आहे काँगो. पुढे, इमेज रेकॉग्निशन वापरून रिअल टाइम फ्लाइट अपडेटसाठी AI वर चालणारे AI विजन हे ऍप फीचर सुरू करणारी कंपनी कोणती, तर एअर इंडिया. हे लक्षात ठेवायचं, हा महत्वाचा आहे. नेक्स्ट, सावरा आदिवासींना अधिवासाचे हक्क देणारे राज्य कोणते, तर ओडिशा. सो ओडिशाने किंवा ओडिशामधील जे सावरा आदिवासी आहेत त्यांना अधिवासाचे हक्क दिलेत. नेक्स्ट पॉइंट, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या ठिकाणी सशस्त्र सेना महोत्सवाचे उद्घाटन केले, तर लखनौ या ठिकाणी उद्घाटन केले, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज म्हणजे फिक्की, या फिक्कीतर्फे भारताचा युवा आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर एक म्हणजे आयुष्मान खुराना आणि दुसरं नीरज चोप्रा. त्यानंतर 2024 ची प्रो कबड्डी स्पर्धा आयोजन होणारे शहर कोणते, तर हैदराबाद, ग्रेटर नोएडा आणि पुणे या ठिकाणी ह्या 24च्या प्रो कबड्डीचे आयोजन झाले, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा करणारा लुईस सुआरेझ कोणत्या देशाचा, तर उरुग्वे या देशाचा तो आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. पुढचं पॉइंट आहे, सुधारित कचरा व्यवस्थापनासाठी बिस्लेरी कंपनीने भागीदारी केलेले राज्य कोणते, तर ते राज्य गोवा. नेक्स्ट पॉइंट, इन्फ्लुएन्सर्सना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सरकारी उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी अलीकडे नवीन डिजिटल धोरण मंजूर करणारे राज्य कोणते, तर उत्तर प्रदेश. त्यानंतर 2025 मध्ये ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे आयोजन करणारा देश इंग्लंड. नेक्स्ट पॉइंट आहे, मायक्रो ब्लॉगिंग साइट X वर बंदी घालणारा देश कोणता, तर ब्राझील या देशाने मायक्रो ब्लॉगिंग साइट X वर बंदी घातली. नेक्स्ट, कोणत्या राज्याच्या पर्यटनाने नाविन्यपूर्ण हॉलिडे हाइस्ट मोहिमेसाठी पाटा गोल्ड अवॉर्ड 2024 जिंकलेला आहे, तर केरळ राज्याच्या पर्यटनाने हा अवॉर्ड जिंकलेला आहे. त्यानंतर बघा, दक्षिण आशियातील पहिल्या फॉर्म्युला 4 कार शर्यतीचे आयोजन करणारे भारतातील राज्य कोणते, तर ते तामिळनाडू हे राज्य आहे, हे लक्षात घ्यायचं. नेक्स्ट, कोणत्या प्लॅटफॉर्मने मीटिंग चर्चा स्वयंचलितपणे रेकॉर्ड आणि सेव्ह करण्यासाठी टेक नोट्स फॉर मी हे AI फीचर सादर केले, तर गुगल मीट. त्यानंतर बघा, कोणत्या देशाच्या भारतीय दूतावासाने सायबर स्कॅम सेंटरमध्ये अडकलेल्या 47 भारतीयांची सुटका केली, तर लाओस या देशात. नेक्स्ट पॉइंट, उत्पादन सुविधा उभारण्यासाठी अमेरिकेतील ओहमियम इंटरनॅशनल कंपनी कोणत्या राज्यात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, तर तामिळनाडू या राज्यामध्ये अमेरिकेतील ओहमियम इंटरनॅशनल कंपनी उत्पादन सुविधा उभारण्यासाठी 400 कोटींची
गुंतवणूक करणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट की पश्चिम घाट क्षेत्राला म्हणजे पश्चिम घाट महाराष्ट्रामध्ये सह्याद्री युनेस्को कडून कोणत्या वर्षी जागतिक वारसा दर्जा मिळाला आहे? सो 2012. सो पश्चिम घाट चर्चेमध्ये असल्यामुळं त्याला वारसा दर्जा जो कधी मिळाला तर 2012ला हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉईंट आंध्र प्रदेशच्या शेषाचलम पर्वतरांगांमध्ये कोणती प्रसिद्ध वनस्पती आढळते? तर तिचं नाव आहे लाल चंदन. ठीक आहे, त्याला म्हणतात टेरोकार्पस सॅन्टालिनस. नेक्स्ट गुजरातमधील बडोदे शहरातून कोणती नदी वाहते? तर विश्वामित्री नदी ही गुजरातमधील बडोदा या शहरातून वाहते. पुढचा पॉईंट इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम कोणी केला? तर जो रूट आणि ह्यांनी 34 शतके ठोकलीत. त्यानंतर कोणत्या रेल्वे विभागाने रेल्वेचे नियम सुलभतेने मिळवण्यासाठी प्रबोध चॅटबॉट विकसित केला आहे? पूर्व रेल्वे. किंवा मग या ठिकाणी असाही प्रश्न येऊ शकतो की पूर्व रेल्वे विभागाने रेल्वेचे नियम सुलभतेने मिळवण्यासाठी कोणता चॅटबॉट विकसित केला? तर तो चॅटबॉट आहे प्रबोध. हे लक्षात ठेवायचं. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची पुढील 5 वर्षासाठी कोणत्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली? तर लोक जनशक्ती पार्टी. रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टी याच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी चिराग पासवान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, सो अशा प्रकारे ह्या लेक्चरमध्ये आपण बऱ्यापैकी ज्या वन लाईनर घडामोडी आहेत त्या शॉर्टमध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत. या सर्व वन लाईनर घडामोडी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायच्या आहेत. याची जी PDF आहे आपल्या स्टडी फर्स्ट MPSC चॅनलच्या टेलिग्रामवर चॅनलवर अवेलेबल मी आता लेक्चरच्या अंती अवेलेबल करून देतो. याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्सच्या मी देतो. PDFची लिंक सुद्धा आणि आपल्या चॅनलची लिंक सुद्धा. तो चॅनलला जॉईन व्हा आणि त्या चॅनलवर आपण आपल्या ह्या लेक्चर म्हणजे आपले जे लेक्चर्स आहेत त्याचे लिंक सुद्धा मी टाकत असतो आणि इतर गोष्टी महत्त्वाच्या पण मी तिथे शेअर करत असतो. तर नक्की चॅनलला जॉईन व्हा आणि जी PDFची लिंक आहे तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून घ्या. ओके, आणि तिचं रिव्हिजन करा. आजच आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत, एवढ्या गोष्टी डिस्कस ज्या केलेल्या आहेत त्यात आजच तिला 2-3 वेळा रिवाइज करा आणि लक्षात ठेवून द्या. ठीक आहे, मग तुमचे ते लक्षात राहतील. ठीक आहे, सो आय होप की या व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला चांगल्या पद्धतीने आवडला असेल, समजला असेल. तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना की ज्यांना क्लास लावणं अफोर्ड होत नाही परंतु त्यांच्याकडे अभ्यास करण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत आपला हा चॅनल पोहोचवा. नक्कीच आपल्या चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करा, जेणेकरून आपण लवकरच आपल्या चॅनलतर्फे सगळ्यांच्या समोर येऊन मला तुम्हाला गाईड करण्याची संधी मिळेल किंवा आपण लेक्चर घेण्याची संधी मिळेल. ओके, सो आणि त्याच प्रकारे आपल्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून आपल्या लेक्चरच्या लिंक तुम्हाला त्वरित मिळतील. ओके, सो या ठिकाणी आपण थांबतोय. अशाच प्रकारे पुढच्या पण आपल्या ज्या वन लाईनर घडामोडी त्या आपण एक्झाम पर्यंत कंडक्ट करत राहू. सो आपल्या चॅनलशी तुम्ही कनेक्टेड राहा आणि प्रत्येक लेक्चर बघत राहा. जसं वेळ मिळेल तसं आपण इतर लेक्चर सुद्धा रिव्हिजनच्या बेसवर घेतोय. सो ते तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहेत. ठीक आहे, सो येणाऱ्या एक्झामसाठी आता आपल्याला 22 दिवस राहिलेत. तर जास्तीत जास्त आपल्याला वेळ अभ्यासासाठी द्यायचा आहे, रिव्हिजन करायची आहे, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून त्यातले आपले जे ड्रॉबॅक्स किंवा वीक पॉईंट्स आहेत ते सॉल्व्ह करून जास्तीत जास्त अभ्यास करायचा. त्याचप्रकारे जे आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते तर आपल्याला रोजचे गो थ्रू करायचे आहेत. प्रत्येक प्रश्न ऑप्शन चांगल्या प्रकारे बघून घ्यायचा आहे, कारण आयोगाच्या एक्झाममध्ये प्रश्न सुद्धा रिपीट होतात आणि ते रिपीट झालेले प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी वेळामध्ये सॉल्व्ह झाले पाहिजेत. ओके, सो जास्तीत जास्त अभ्यास करा आणि हेल्दी राहण्याचा प्रयत्न करत आहे. कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही, निगेटिव्ह माणसांपासून दूर राहायचं. जास्तीत जास्त फोकस आपला अभ्यासावरच असला पाहिजे. सो प्रत्येकाने आपला अभ्यास चांगल्या पद्धतीने सुरळीत चालू ठेवा. यश हे आपलंच आहे. सो सर्वांना त्यासाठी शुभेच्छा आहेतच. आपण आपले लेक्चर्स कंटिन्यू ठेवणारच आहोत आणि त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ह्या आपली जी 5 जानेवारीची एक्झाम झाल्यानंतर आपण MPSCच्या समग्र अभ्यासासाठी, ठीक आहे, म्हणजे जे बिगिनर्स आहेत की ज्यांनी रिसेंटली अभ्यासाला सुरुवात केलेली आहे किंवा ज्यांना इच्छा आहे की प्रत्येक म्हणजे ज्यांचं टार्गेट 2025 ची एक्झाम आहे किंवा 2026 ची एक्झाम आहे, मग ती राज्यसेवा असो किंवा कंबाईनची एक्झाम असो किंवा आणि आपल्याला माहिती आहे की आता इतर सर्व एक्झाम सुद्धा MPSC थ्रू होणार आहेत. सो त्या दृष्टीने आपण या 5 जानेवारी नंतर एक
समग्र बॅच अशी चालू करणार आहोत की ज्यामध्ये आपण आपल्या एमपीएससीचा जेवढा पण सिलेबस आहे, मग जीएस पण आहे प्लस मॅथ्स, ठीक आहे, प्लस करंट अफेअर्स, ठीक आहे. सो या सर्व विषयांचं विस्तृत आणि चांगल्या पद्धतीने आणि अतिशय लेक्चर बाय लेक्चर कुठलीही प्रकारची घाई न करता वर्षभर आपण ही सिरीज सुरू ठेवणार आहोत आणि त्यामध्ये प्रत्येक विषय, प्रत्येक लेक्चर, प्रत्येक टॉपिकचा आपण चांगल्या प्रकारे आढावा घेणार. त्याच्यावर आपण क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करणार, टेस्ट सिरीज सुद्धा सॉल्व्ह करणार, जेणेकरून एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या गोष्टी समजल्या पाहिजेत, तुम्हाला एक्झाममध्ये आलेले प्रश्न सॉल्व्ह करता आले पाहिजे. या दृष्टीने ही बॅच असणार आहे. सो या बॅचशी नक्की तुम्ही कनेक्टेड व्हा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, ठीक आहे. त्याची जी बॅचचं स्वरूप, ज्या गोष्टी आहेत त्या आपण एक्झाम नंतर डिस्कस करणारच आहोत. सो काळजी नसावी, फक्त तुम्ही अभ्यासाची तयारी ठेवा. आपण आपल्या चॅनल तर्फे जेवढ्या काही शक्य होणार आहेत तेवढा आपण सोर्स विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. सो आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. सो या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.